आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। क्रांतीवीर फकीरा साठेंचा विजय असो। क्रांतीवीर फकीरा साठेंचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय लहुजी, जय लहुजी, जय लहुजी, जय लहुजी। आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटेगाव या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी प्रशांतभाऊ सदामते, त्याचबरोबर संदीप तात्या ठोंबरे गेले सातत्याने 5-6 महिने झाले पूर्णपणे राज्यभर आरक्षण उपवर्गीकरणासाठी सातत्याने लढा देत आहेत आणि समाजाला जागृत करण्यासाठी ते पूर्णपणे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर येत्या 9 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित लागू करावे यासाठी महामोर्चाचे आयोजन केलेलं आहे। तर चला जाणून घेऊया विस्तृतपणे त्यांच्याकडून। सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय। मी प्रशांत सदामते। आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती। या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो व सर्वांना मी शुभेच्छा देतो। आज आपण सर्वजण वाटेगावमध्ये आहोत आणि या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आपण अभिवादन करण्यासाठी आपण बहुसंख्य या ठिकाणी आपण सगळेजण जमलो आहोत। तर या वाटेगाव अण्णाभाऊंच्या जन्मभूमीतून मी तमाम सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मातंग समाज बांधव, अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांना जाहीर आव्हान करतो की रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिना दिवशी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात भव्य असा मोर्चा आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या मोर्चाला आपण सर्वांनी बहुसंख्य संख्येनं त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि तो मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा जो लढा आहे तो आपल्याला तीव्र करायचा आहे। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावं म्हणून आणि आमची मागणी सरकारकडे आहे। हा मोर्चा कुणाच्या विरोधात नसून आमचं म्हणणं जे आहे ते आम्ही सरकारकडे मांडतोय आणि तात्काळ दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी तो मोर्चा होतोय। तर आपण सर्वांनी गट तट सगळे बाजूला ठेवून आपण समाज बांधव म्हणून त्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी संदीप तात्या ठोंबरे तात्यासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर तात्यासाहेब, आपण या वाटेगाव नगरीतून आपल्या समाज बांधवांना काय संदेश द्याल आणि 9 तारखेच्या मोर्चाचे आयोजन कसे असेल? सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय फकीरा। ही समतेची क्रांतीभूमी असलेल्या वाटेगावमध्ये आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून अनुयायी आज इथं आलेत। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने ते होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्ष मातंग समाजाच्या वतीनं आरक्षणाचं, अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं याचा लढा महाराष्ट्रभरामध्ये तीव्र झालेला आहे। सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्या निकालाची अंमलबजावणी व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू व्हावं अशा पद्धतीची भूमिका राज्यातील तमाम अनुसूचित जातीची आहे आणि त्याचबरोबरीनं हा लढा खऱ्या अर्थानं मातंग समाज आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालला आहे। त्याच्यामुळे मातंग समाजाची पण ही मागणी आहे। खरं तर आज आम्हाला अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून आरक्षणाचं उपवर्गीकरण महाराष्ट्रात लागू करतील, परंतु काल आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था RTच्या कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते मुंबईच्या चिरागनगरमध्ये झालं।
परंतु काळही नाही आणि आजही या संदर्भातली घोषणा त्यांच्याकडून झाली नाही. परंतु निश्चितपणानं महाराष्ट्र सरकार हे आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याच्या तयारीत आहे. असं जरी असलं तरी देखील हे 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे. खरं तर आत्तापर्यंत आमची इच्छा होती की 1 ऑगस्टलाच हा निर्णय जाहीर व्हावा, परंतु आमची इच्छा आहे की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत महाराष्ट्र सरकारला आमचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम आहे की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण लागू करा, अन्यथा सांगलीमध्ये या संदर्भातले पडसाद निश्चित उमटतील. सांगलीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मोर्चा आहे तो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जुना राजवाडा चौक आणि त्याच्यानंतर मग स्टेशन चौकामध्ये जो ऐतिहासिक अशा पद्धतीचा स्टेशन चौक आहे तिथं राज्याचे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची सभा ऐतिहासिक त्या ठिकाणी झाली होती. त्याच ठिकाणी आज आम्ही 9 तारखेला क्रांतीदिनी सभेचं आयोजन केलेलं आहे. मी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचे कर्मचारी असतील, शासकीय कर्मचारी, नोकरदार असतील आणि सगळ्या समाज बांधव पक्ष संघटनांचे पदाधिकारी त्यांचे प्रमुख असतील, या सगळ्यांना या निमित्तानं आज अण्णाभाऊंच्या जन्मभूमीतून आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी आणि क्रांतीवीर फकीरराव रानोजी साठे यांच्या क्रांतीभूमीतून मी आवाहन करतोय की मातंग समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सांगलीमध्ये सकाळी 10 वाजता मोर्चासाठी हजर राहावं अशा पद्धतीची विनंती आज मी आपल्याला आपल्या माध्यमातून करत आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.